कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी तात्यासाहेब पवार सर्वांचं स्वागत करतो। आज आपण माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोटे यांच्याशी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बातचीत करणार आहोत। द न्यूज प्लस चॅनलमध्ये कोटे साहेब आपलं स्वागत। धन्यवाद। विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका काय राहणार? विधानसभा निवडणुकीमध्ये शहर उत्तरमधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडं तिकीटची मागणी केलेली आहे आणि बहुतेक ही जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे, त्यामुळे त्याची तयारी मी सुरू केलेली आहे। कोणते प्रश्न घेऊन आपण मतदारापर्यंत जाणार? मतदारांपर्यंत अनेक प्रश्न आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सोलापूरचा मुलगा सोलापूरमध्ये शिकतोय आणि त्याला सोलापूरमध्ये काम मिळत नाही, त्याला नाईलाजाने आपलं घर आई वडील सोडून बाहेर जावं लागतं। ही सगळ्यात मोठी शोकांतिका सोलापूरकरांची आहे। गेल्या 10 वर्षामध्ये एकसुद्धा इंडस्ट्री सोलापूरमध्ये आलेली नाही आहे आणि त्यामुळं ही दुर्दशा सोलापूरकरांच्या युवकांच्या पदरी आलेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये एक चैतन्य आहे की महेश कोटे IT पार्क आणण्यासाठी प्रयत्न केले, त्या काही अडथळे आता या सरकारने आणलेले आहेत आणि ते जर परत आता आमचं सरकार आल्यानंतर सगळे अडथळे दूर होतील आणि मी जर निवडून आणलो तर त्याच्यात अजून फोर्सने ते काम पूर्ण करून घेईन एवढी लोकांनासुद्धा खात्री आहे। शहर उत्तर मतदारसंघात गेले 4 टर्म आमदार विजयकुमार देशमुख कार्यरत आहेत, मग याकडे आपण कशा पद्धतीने पाहता? असा एखादा ठोस त्यांनी काहीतरी काम केलं हे सांगावं। तुम्ही जर बघितलं तर असं सांगण्यासारखं ठोस काहीच त्यांच्याकडे प्रोग्राम नाही आहे किंवा कुठल्याही अँगलने त्यांनी सोलापूरच्या विकासासाठी किंवा शहर उत्तरच्या विकासासाठी काम केलं असं मला तरी वाटत नाही। खरं तर त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे अधिकार होते, 5-5, 6-6 खाती होती त्यांच्याकडं। त्या खात्याच्या माध्यमातून काम करायला फार मोठी संधी त्यांना मिळालेली होती। आज त्यांनी परिवहन मंत्री होते। आज तुम्ही बघा सोलापूरच्या ST स्टँडची दुर्दशा काय आहे, आज सोलापूरच्या परिवहन व्यवस्था काय आहे। लोकांना आज परिवहनची व्यवस्थासुद्धा मिळत नाही गरीब लोकांना। म्हणजे उड्डाणपूलचं स्वप्न गेली 10 वर्ष दाखवत आहेत, उड्डाणपूलचा कशाच पत्ता नाही। आत्ता कुठं तर परत एकदा टेंडर काढतो असं आश्वासन देण्याचा प्रयत्न होतो आहे किंवा जे जे त्यांच्याकडे खाते होते त्या खात्याचा कितीतरी उपयोग सोलापूरमध्ये करू शकले असते, पण दुर्दैवाने तसं कुठलंही केलं नाही असं सांगण्यासारखं एकही काम त्यांच्याकडे मोठं नाही आहे आणि त्यामुळे लोक आता कंटाळलेले आहेत आणि आता लोकांनी हे इलेक्शन स्वतः हातात घेतलेली आहे। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्यामुळं मी गेल्या 20 वर्षापासून आमदार आहे, त्यामुळं म्हणजे आमदार असल्यामुळे मी निवडून येतो असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनीच सांगावं ना काय काम केलं आहे सोलापूरच्या विकासासाठी। गल्लीवळात जे काहीतरी थोडंसं काम केलं म्हणजे त्याला काम म्हणत नाही, ते तर नगरसेवकाचं काम आहे। नगरसेवकाचे कामं जर ह्यांनी स्वतःच्या नावाने सांगत असतील, आज स्मार्ट सिटीसारखा एवढा मोठा आपल्या हे मिळाली, 1000 कोटी रुपये आले, कुठल्या अँगलनी सोलापूर स्मार्ट सिटी वाटते मला सांगावं त्यांनी किंवा लोकांनी त्याचं हे करावं। 1000 कोटी जर आपल्या सोलापूरला मिळूनसुद्धा सोलापूरच्या कालच्या सोलापूर आणि आजच्या सोलापूरमध्ये काहीच फरक दिसत नाही, मग कुठं गेलं हे? म्हणजे लोकांना खोटे आश्वासनं देण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे BJPकडून आणि त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून गावगावा जेवढा झाला त्या मानाने कुठल्याही अँगलनी स्मार्ट सिटी दिसत नाही सोलापूर। विकास कामं झाली नसेल तर मग निवडून कसं काय येतात ते? त्यांचं काम फक्त काय कामाच्या जोरावर कधीच आले नाहीत, लोकांच्या भावना भडकवायच्या। आमचा समाजसुद्धा हिंदुत्ववादी जास्त असल्यामुळं हे कायम त्यांना मदत करत आला आणि मी दोन्ही वेळेस मध्यला गेल्यामुळं आम्हीसुद्धा त्यांना गेल्यास त्यांचं काम केलं, त्यांना काम करायला सांगितलं त्यांचं आणि म्हणून ते निवडून येत होते। आत्ता तुम्ही मला सांगा 20 वर्षात हे कधी फिरत नव्हते, आत्ता ह्या वर्षभरात ते सगळीकडे फिरायला लागलेले आहेत। ह्याचा अर्थ काय? माझी भीती घेतली आहे ना, धसका घेतला आहे ना त्यांनी, ते धसका घेतल्यामुळे फिरायला लागलेले आहेत। हे जर धसका नसता तर आत्तापर्यंतच्या निवडणुकीत कसं घरात बसून निवडून आले तसंच आले असते आणि आज ती परिस्थिती दिसत नाही। त्यामुळे आज सगळ्या मंडळांना भेटी द्यायला लागलेत, गल्लोगल्ली फिरायला लागलेत,
गेल्या लोकसभेला स्लिपा वाटण्यापर्यंत काम घरोघरी जाऊन केलं. ह्याच्या आधी कधी हे चित्र दिसलं का? आज का दिसतंय? हे तर उत्तर आहे. त्यामुळं निश्चित या माझा विजय आहे. कारण ही इलेक्शन ह्या लोकांनी हातात घेतलेली आहे. त्यांना बदल पाहिजे आहे, त्यांना काहीतरी डेव्हलपमेंट पाहिजे आहे आणि ती डेव्हलपमेंट मी करू शकतो याचा विश्वास, ठाम विश्वास आज मतदारांमध्ये आहे. कारण एक साधा नगरसेवक म्हणून बीडी घरकुलसारख्या भागात मी जेव्हा काम केलं, जिथं 3,000 घरं फक्त म्हाडानी बांधली होती, आज 20,000 घरं वाढलेली आहेत. एक साधा नगरसेवक एवढं मोठं डेव्हलपमेंट करू शकतो. एकच्या ठिकाणी 4-4 टाक्या तिथं बांधून सुद्धा आज आपल्याला माहिती आहे की एवढी संख्या वाढली. 4-4 टाक्यासुद्धा कमी पडत आहेत आत्ता. म्हणजे ही सगळं डेव्हलपमेंटचं लक्षण आहे. तसं त्यांनी सांगावं काय डेव्हलपमेंट कुठं असं केलं की बाबा ज्याच्यामुळं लोकांना सांगता येईल. आज बीडी घरकुल म्हणल्यावर सोलापूरमध्ये महेश कोटेची ओळख आहे. तसं ह्यांची ओळख कुठल्या अँगलनी आहे सोलापूरमध्ये, राज्यामध्ये ना कुठल्या अँगलनी बघतात. फक्त ठीक आहे त्यांचे काही लीड वाढले असतील, त्याला कारणं वेगवेगळी होती. आम्ही त्या वेगळ्या पक्षात होतो, त्यांना त्यांच्या मित्र पक्ष म्हणून होतो, त्यांना मदत केली. त्यामुळं त्यांचं जर हे बनत असतील तर बघू, दूध का दूध पाणी का पाणी समोर समजणार आहे लोकांना. अजितदादा आणि पवारसाहेब गट एकत्र असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मग आता या इलेक्शनमध्ये काय परिणाम होईल का? कसं आहे, थोडाफार परिणाम निश्चित होणार आहे. कारण अजितदादांनी मला निधी दिला होता. त्या निधीपैकी जवळजवळ 15 कोटी रुपये मला जे मिळालेले होते, त्यात अजून एक 15 कोटीची यादी पेंडिंग होती. म्हणजे दादानी मंजूर केली, परंतु वर ती मुख्यमंत्र्यांनी त्यास थांबवली होती. पण त्या 15 कोटीपैकी 10 कोटी ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब पक्ष सोडून गेले, त्यानंतर भाजप सेनेची सत्ता राज्यात आली, त्यांनी आमच्या त्या कामाला स्टे दिला आणि त्यामुळे ते 10 कोटीची कामं थांबली. कालपर्यंत मला अजितदादाचा आग्रह होता की मी त्यांच्याबरोबर यावं, पण मी त्यांना सांगितलं की मी साहेबांबरोबर राहणार आहे. त्यामुळं मला मी काही येऊ शकत नाही. त्या रागापोटी त्यांनी तो 10 कोटीचा निधी होता तो मध्यला दिला आणि त्याच्यामुळं उत्तरचं नुकसान झालं, काही समाजाचं नुकसान झालं. पण तसं जरी असलं तरी निश्चित मी सांगतो की मी एक साधा नगरसेवक म्हणून एवढा जर निधी आणू शकलो आणि प्रत्येक समाजाला जागा आणि हॉल बांधून दिलेला आहे, त्याच्यातले 80% हॉल पूर्ण झालेले आहेत. म्हणजे काही समाजाचे हॉल 100% पूर्ण झालेत. काही ठिकाणचे थोडं काम किरकोळ राहिलेलं आहे. 1-2 जागेच्या अडथळ्यामुळं काही भाजपच्या लोकांनी मुद्दाम जाणून बुजून अडवून ठेवलं. कारण 3 वर्ष झालं आज महापालिकेची निवडणुका नाही आहेत आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी प्रशासकाच्या माध्यमातून काही प्रेशराईज करून काही कामं थांबवण्याचे प्रयत्न केलेले आहे. 3 वर्षाचा निधी आमदाराला मिळाल्यामुळं त्यांनी आता गवगवा चालू केला की मी काम केलो. मग ह्याच्या आधी त्यांच्याकडे पालकमंत्री असताना कंटिन्युअस 5 वर्ष त्यांच्याकडे पालकमंत्री होतं, जिल्ह्याचा बजेट होता, त्यावेळेस का करू शकले नाहीत? हे केवळ आणि केवळ 3 वर्ष महापालिका नसल्यामुळं आमच्या नगरसेवकाचा निधी त्यांना फुकटचा मिळाला आणि म्हणून त्यांना सगळीकडे आता बोर्ड लावत फिरायला लागलेत. नुसते बोर्डच लागलेत. अनेक ठिकाणी लोक येऊन वरडा लागलेले आहेत की काम न करता बोर्ड लावण्याचं काम चालू झालं. गेल्या 8 दिवसात तुम्ही जर बघितलं असाल तर प्रत्येक एरियामध्ये फक्त बोर्ड लावण्याचं काम चालू झालं आहे. ॲक्च्युअल प्रत्यक्षात कामं झालेली नाहीत आणि जी झालेली आहेत ती अगदी निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत. कारण ही कामं स्वतःच घ्यायला लागलेले आहेत आमदार, दुसऱ्या त्यांच्या लोकांच्या नावावर स्वतः काम करायला लागल्यामुळं कामाची क्वालिटी पूर्ण घसरलेली आहे. काँग्रेस ही मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा लक्षात येते. कामं फिरल्यानंतर लोकच आता PIL पर्यंत चाललेले आहेत. लोकांनी आता त्यांच्या कामाच्या बाबतीत त्यांच्याच पक्षातले लोक PIL घेतलेले आहेत, त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी, बाहेरच्या नाही. काँग्रेस पक्षामुळे आपण मोठे झालात आणि काँग्रेस पक्षही मोठं झाला. मग असं असताना आपल्याला काँग्रेस पक्ष का सोडावा लागला? तुम्हाला माहिती आहे तात्यांनी एवढ्या वर्ष काँग्रेसची सेवा केली. दरवेळी तात्यांना MLC देतो म्हणून सांगून सुद्धा दिलं गेलं नाही आणि म्हणून मग आम्हाला कळालं की बाबा आपल्याला काही इथं मिळणार नाही आहे. मग आपल्याला मिळणारच नाही तर किती वर्ष आपण राबत राहायचं? त्यामुळं नाईलाजाने इच्छा नसताना सुद्धा सोडावं लागलं. काँग्रेस पक्षातून आपण शिवसेनेत गेलात, मग त्या ठिकाणी बी का रमला नाहीत? शिवसेनेत रमाचाच विषयच नाही. शिवसेनेचे जिथं 8च्या वर कधी नगरसेवक आले नाहीत, मी 22 नगरसेवक आणले आणि तरी माझं तिकीट कट होतं आहे. मग काय करायला पाहिजे होतं?
बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितलं होतं अन्याय सहन करायचा नाही, अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली पाहिजे. मी तिथं तिकीट लढवलं. त्याच्यानंतरसुद्धा मला 1.5-2 वर्ष कोणी काढलं नव्हतं पक्षातून. आणि नंतर मग ज्या पद्धतीने कामं सुरू झाले, मग माझ्या विरोधात काही जाऊन नुसतंच वेगळं रिपोर्टिंगवर द्यायला लागल्यामुळं नाईलाजाने मला मग शरद पवार साहेबांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात जावं लागलं. मागील निवडणुकीत आपण शिवसेनेकडनं आमदार जवळपास निश्चितच होतं. असं असताना ऐनवेळी माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी का मिळाली? तेच सांगतो ना, मला त्याचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे की मी 22 नगरसेवक करून सुद्धा शाबासकी मिळायच्या ऐवजी उलट माझ्यावर का अन्याय झाला, मला त्याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही. आणि म्हणून नाईलाजाने मला पक्ष सोडावा लागला. काँग्रेसमधून शिवसेनेत, शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस, मग आताची परिस्थिती काय आहे त्या ठिकाणी? ज्या ज्या पक्षात गेलो ते तिन्ही पक्षात एकत्र आहेत. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही असल्यामुळं, तिन्ही पक्षात मी काम केल्यामुळं तिन्ही कार्यकर्त्यांचा माझा संबंध आहे आणि त्यामुळं मला ही इलेक्शन सोपी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मध्यंतरी सांगितले की मला नेत्याकडनं आणि कार्यकर्त्याकडनं सहकार्य मिळत नाही, त्यामुळे मी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तो आता विषय संपलेला आहे. त्यांनी परवा हे केलं आहे, जयंत पाटील साहेबांची भेट घेतली आहे आणि त्यांनी परत त्यांना काम करायला सांगितलेलं आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा परत घेतला आहे आणि ते एक सोडून 4-5 मुलाखतीमध्ये पण सांगितलं आहे की पक्षाचं सीट आम्ही 100% निवडून आणू. उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन या संदर्भात आपली भूमिका काय राहणार? उजनी सोलापूरला आपल्याला माहिती आहे की पहिल्या टप्प्याचं काम सुशीलकुमार शिंदे साहेबांमुळं झालं आणि त्यामुळं आज सोलापूरकरांना 5 दिवसा आड होईना का जे पाणी सध्या मिळतं आहे ते केवळ शिंदेसाहेबाच्या पुण्याईमुळे मिळतं आहे. त्याच्यानंतर आमची सत्ता गेली, पण शिंदेसाहेबांनी दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी दिली. NTPC सारख्या खात्यामध्ये त्यांना लाईन घालून द्या म्हणून सांगितलं. ते लाईन घालून देण्याचा ठराव झाले, ॲग्रीमेंट झाले. महापालिकेने त्या चुकीचा ठराव केला की तुम्ही पैसे द्या, आम्ही करून घेतो. आज NTPCनी त्यांची लाईन टाकली, त्यांनी 2 लाईन टाकल्या. त्याच लाईनमध्ये आपलं 3ऱ्या लाईनचं बी काम झालं असतं तर आज जे संकट आहे ते संकट आलं नसतं. पण त्याच्यानंतर 250 कोटी रुपये ते मध्ये काम होणारं काम त्याच वेळी जर केलं असतं तर ते 250 कोटीमध्ये महापालिकेला फुकटमध्ये करून मिळालं असतं. पण आज त्याला आपण किती पैसे मोजतो आहे? जवळजवळ 850 कोटीच्या पेक्षा जास्त मोजतो आहे. जे काम 250 कोटीमध्ये व्हायला पाहिजे होतं त्याला 850 कोटी मोजूनसुद्धा जे कॉन्ट्रिब्युशन मनी आहे ते अजून न दिल्यामुळं ते काम अर्धवट थांबलेलं आहे. पण अजितदादा असताना मी हा विषय छेडला होता आणि अजितदादाने त्यावेळेस 200 कोटी रुपये महाविकास आघाडीची सत्ता असताना दिलेले आहेत. म्हणजे शिंदेसाहेबाच्या काळामध्ये NTPCकडनं 250 कोटी मिळाले, 200 कोटी अजितदादाने दिले. ह्या सरकारने पैसे दिले नाही. स्मार्ट सिटीतलं आम्ही कॉन्ट्रिब्युशन त्याच्यात द्यायला लावलं आणि त्यामुळं ते आज काहीतरी जे काम झालेलं आहे 70-80% की त्याच्यातून झालं आहे. स्पेशल फंड्स ह्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाने द्यायला पाहिजे होतं, पण 5 वर्ष असलेले पालकमंत्र्यांनी ते अपयशी ठरले त्यांच्या पिरियडमध्ये हे करून द्यायला. 5 वर्ष त्यांची एक हाती सत्ता होती. ते पालकमंत्री कंटिन्युअस 5 वर्ष मला वाटतं कुणालाही मिळालं नाही. विजयदादासुद्धा पालकमंत्री होते, शिंदेसाहेब पण होते, पण कंटिन्युअस 5 वर्ष त्यांनासुद्धा मिळालं नाही. असं असताना खरं तर हे त्यांच्या पिरियडमध्ये हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. आणि आता खोटं काहीतरी आम्ही केलो आहे म्हणून सांगण्याचा जे प्रयत्न चालला आहे ते जनतेला चांगलं माहिती आहे की त्यांच्या काळात काही झालं नाही. त्यांनी ह्याला निधी दिला नाही. फक्त टेंडर कुणाला द्यायचं आणि टेंडरचा मलिदा कसा घ्यायचा याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही. सोलापुरात IT पार्क काढण्यासाठी आपण पुढाकार घेतला, मोठा गाजावाजा झाला, शरद पवार साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं, मग हे काम का रखडलं? आपलं ज्यावेळेस मी IT पार्कचं हे सगळ्या मंजुऱ्या केल्या, दुर्दैवाने आमची सत्ता गेली आणि ज्या मंजुऱ्या पाहिजेत त्या मंजुऱ्या व्यवस्थित मिळाल्या नाहीत. ह्यांचं शासन असल्यामुळं ह्यांनी त्या ITला कुठलंही पोषक असं हे केलं नाही. केंद्र शासनाने काही निर्णय घेण्याची गरज होते ज्याच्यात फॉरेनच्या कंपन्या येण्यासाठी ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्याच्यात फॉरेनच्या कंपन्या येण्याला अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळं आणि शिवाय ज्या कंपनीला मी अप्रोच झालो होतो
त्यांचा फंड हा सगळा बाहेर देशात असल्यामुळं तो आणताना RBIच्या माध्यमातून ते फंड्स अडवण्याचं काम झालं आणि त्यामुळं थोडासा डिले झाला, पण ते काम 100% होणार आहे. ते जर होणार नसतं तर मी 50 लाख रुपये डेव्हलपमेंट स्वतः भरलेला आहे महापालिकेला आणि त्याचे पावत्यासुद्धा मी लोकांना देणार आहे, त्याचे कॉपीसुद्धा, पावती नंबरसुद्धा देणार आहे. त्यामुळे 50 लाख रुपये नुसतं डेव्हलपमेंट फंड दिलं आणि त्या कंपनीला ग्रामदैवत म्हणून सिद्धरामेश्वराला 1.5 कोटी रुपये दिलं. मला नुसतंच मताचा शोध जे त्यांनी करतात तसं करायचं राहिलं असतं तर या 2 कोटीची नुसती बिल्डिंग जरी उभा केली असती तर धडाधड मला मतं पडली असती. पण मला फसवून मतं घ्यायची नाहीत, कामाच्या जोरावर मतं घ्यायची आहेत आणि लोकांना दाखवून द्यायचं आहे. तुम्ही संधी दिली तर तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या मताची गद्दारी होणार नाही, तो तुमच्याशी प्रामाणिकपणे राहून तो तुमचे कामं प्रश्न समजून घेऊन सोडवेल. ज्याला प्रश्नच समजत नाही, सोडवण्याचा त्यांना काही प्रश्नच आला नाही, त्यामुळे संधी मिळून सुद्धा 20-20 वर्ष त्यांच्याकडनं कुठलेही प्रश्न सुटले नाहीत. IT पार्कचं रखडलेलं काम कधी सुरू होईल? मग मी मनात आणलं असतं तर आत्तासुद्धा नुसतं दाखवण्यापुरतं करू शकलो असतो, पण मला लोकांना फसवायचं नाही आहे. सगळ्या मंजुऱ्या घेऊन ते काम पूर्ण करायचं आहे. लोकांनी मला जर संधी दिली तर निश्चित 100% ते काम या एका टर्ममध्ये नाही जर मी करू शकलो तर मी परत इलेक्शनला, कुठल्याही इलेक्शनला उभारणार नाही. बरं, शेवटी मतदारांना आपण काय आवाहन करणार? मतदारांना हेच सांगेन की ज्यांना तुम्ही संधी दिली आहे त्यांच्या कामाबद्दल त्यांनी स्वतः सांगावं की मी सोलापूरसाठी काय केलं आहे. मग असं जर असताना केवळ दरवेळी खोटे आश्वासन देऊन तुमची जर जे लोक मतं घेत आहेत त्यांना परत फसून आपण त्यांना मतं द्यायचे का, ह्याचा विचार करून जो विकासाची गंगा आणू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे सध्याचं वातावरण लोकसभेच्या वेळेसपासून बदललेलं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता 100% येणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचा जर आपला प्रतिनिधी असेल तर त्या माध्यमातून विकासाची गंगा येऊ शकणार आहे. नाहीतर देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी अवस्था परत एकदा आपली होऊ नये एवढीच विनंती या निमित्ताने मी मतदारांना करू इच्छितो. कारण राजकारण या कार्यक्रमात कोटे साहेबांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. नमस्कार.